आज आपण येथे घरगुती पद्धतीने मसाले भात बनवणार आहोत। त्यासाठी जे साहित्य लागत आहे ते मी येथे स्क्रीनवर दिलेले आहे। तसेच मी येथे एक कांदा, एक टोमॅटो, मूठभर कोथिंबीर चिरून घेतलेली आहे। तसेच 3-4 बटाट्यांचे येथे उभे काप करून घेतलेले आहेत। तसेच मी येथे 2 वाटी तांदूळ घेऊन तो नीट बघून घेतलेला आहे आणि 3-4 पाण्याने येथे मी तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे। तसेच यामध्ये आपण येथे 1 वाटी फ्लावर, 15 ते 20 लसूण पाकळ्या सुद्धा वापरणार आहोत। येथे कढईमध्ये मी आता 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी टाकून ती चांगली तडतडून घेतली आहे। मोहरी तडतडल्यानंतरच यामध्ये मी आता कांदा टाकून घेतलेला आहे आणि कांदा आपल्याला येथे लालसर करून घ्यायचा आहे। जेव्हा कांदा लालसर होतो तेव्हाच आपल्याला यामध्ये टोमॅटो ॲड करायचे आहे। टोमॅटो सुद्धा व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे। त्यानंतर यामध्ये मी फ्लावर ॲड केलेला आहे, 15 ते 20 लसूण पाकळ्या ॲड केलेल्या आहे आणि जे बटाट्याचे काप केले होते ते सुद्धा मी यामध्ये ॲड केलेले आहेत। तसेच यामध्ये मी आता अर्धा चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला आणि 1/4 चमचा गरम मसाला यामध्ये मी ॲड केलेला आहे। हे सर्व जिन्नस मी येथे व्यवस्थित 5 ते 10 मिनिटे फ्राय करून घेतलेले आहेत। त्यानंतर यामध्ये मी 2 वाटी राईस टाकून तो सुद्धा येथे व्यवस्थित 5 ते 10 मिनिटे फ्राय करून घेतलेला आहे। त्यानंतर यामध्ये मी 1 चमचा मीठ टाकून घेतलेला आहे। मीठ टाकून घेतल्यानंतर मी येथे 4.5 वाटी पाणी टाकून घेत आहे। ज्या वाटीने मी येथे तांदूळ मोजून घेतला होता त्याच वाटीने मी येथे पाणी मोजून टाकत आहे। अशा प्रकारे आपण मोजून पाणी घातल्यास आपला भात मोकळा होतो आणि सर्व जिन्नस अशा प्रकारे फ्राय करून घेतल्याने आपल्या भाताला त्या प्रत्येक जिन्नसची वेगवेगळी चव लागते। तसेच मी येथे कुकर लावून घेतलेला आहे। कुकरला 2 शिट्ट्या करून घेतल्यानंतर 10 मिनिटांनी कुकर जेव्हा थंड होतो तेव्हा तो आपल्याला ओपन करायचा आहे। ओपन केल्यावर त्यामध्ये मी येथे मूठभर कोथिंबीर टाकून हा भात व्यवस्थित हलवून घेतलेला आहे। अशा प्रकारे आपला मोकळा मसाले भात तयार झालेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। थँक्यू।